या ठिकाणी आमच्या गाईला, आमच्या मित्राच्या गाईला थोडीशी गाई आजारी आहे, जुलाब करतीये. आमचे मित्र वैभव शेठ घोडेकर आणि पशुवैद्यकीय अधिकारी सॉरी डॉक्टर हे या ठिकाणी आलेले आहेत. गणेश शेठ पिंगळे आलेले आहेत. ते आता चेकअप चालू आहे पहा मित्रांनो. या ठिकाणी अक्षय घोडेकर हे आहेत. साधारण गार पाणी काय झाले गाईला? ते मकाच दाणे खाल्ल्यामुळे ना म्हणजे सुटलेली अचानक मकाचे दाणे खाल्ले त्याच्यामुळे जरा जुलाब चालू केला. कुठे फोन करून मी ट्रॅक्टर लावला तिकडे आले. उठ उठे उठ 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 इकडे थोडं पुढे बाजू तो फंट्या बघायचं माहित असेल तुम्हाला. चेक करा खाली करून. डॉक्टर काय झालं हो गाईला? गायला इन्फेक्शन झालेलं. आता तुम्ही कुठलं औषध देताय? कोणतं ते रिंगवाला नाही आले का? मशीन न्यायला लागेल. बघ साधारण किती टाइम लागेल बरी व्हायला? तिचं इन्फेक्शन पूर्ण निघालं तर मग जाम लवकर बरी व्हायची. हा हा काय म्हणताय? गहू आणि मका नाही पूर्ण हे झाले बाहेर निघाली. हा गहू आणि मका जर पूर्ण निघाले तर होऊन जाईल ना लवकरच बरं. सोडायचे का अजून? घरात किती महिन्याचे ते? किती महिन्याचे? काय इंजेक्शन चालले बघा. माझे
काय काळजी घेतली पाहिजे हो याच्यावर? आता याच्यासाठी फक्त घेतली पाहिजे याच्यावरती. पाणी कमी प्रमाणात पाजावं लागेल आणि पोलला चारा आणि बाकीचं रतीब वगैरे द्यायची नाही. हा, हा. तुम्ही काळजी घ्या बरं का आता डॉक्टरांनी सांगितल्यानुसार. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा आम्ही नीट सोडता येतील का नाही? थोडंसं जर हे खात असेल ना काय खायला खाऊन देतो पण ते नाही. तुम्ही सांगितलं होतं ना हिरवं पण नाही द्यायचं काय. बाहेरचा जर चारा खात असेल त्यांनी वगैरे जर थोडं टाकी ना हिरवं खायचं. उलट नाही आलं पाहिजे, जरा हालचाल होईल. चालायला तिचं जेवरात न्या. थोडंसं खात असेल तर खाऊ द्या, काय खात असेल तर खाऊ द्या. फक्त पाणी नाही पाहिजे. त्यामुळे म्हणलो हिरवं पण नाही द्यायचं काही नाही काय नाही प्रॉब्लेम आता. त्याचं पोट साफ व्हायलाच पाहिजे, जरा हालचाल व्हायलाच पाहिजे तिची. ठीक आहे. मग नाही तुमच्या सल्ल्याने केलं तर मग ते बरोबर आहे ना. आम्ही आमच्या मनाने करायचं म्हणजे नाही कसं कालचं म्हणलं जर परत काय खाल्लं जास्त प्रमाणात परत फुगली वगैरे तर मग अजून अवघड नको. तिथे त्या ठिकाणी शेण पडलं, इकडे एक थोडं पडलं, पण पोटातच काय नसल्यामुळे फक्त पोट आला ते. नाही नाही पोटात आहे, पोटात चारा असल्यामुळे का त्याच्यामध्ये हे करते. तिला आता चारवायला नव्हतं. किती झाले आपले काय? 400. बरं तुम्ही परत कधी येणार काय? फक्त MD लागते आम्ही. बरं ग चल इकडे चल. आणू का आपण थोडं आणतो थोडं. मी आपला असं एकंदरीत 2-4 सलाईन, एकंदरीत 2-3 इंजेक्शन आणि एक सलाईन घेतल्यानंतर गायला जरा बरं वाटलेलं आहे. पाहूया आता लवकरच गाय आता ठणठणीत हो. मित्र वैभव आता तिला फिरायला नेणार आहे, म्हणजे जरा तिला तर येईल, तर जरा चारा खायला गेली हो. तर मित्रांनो चला मग भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. धन्यवाद.